बारामती शिरूर पाठोपाठ आता नगरमध्येही ईव्हीएम सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नेमकी महसूल व पोलीस यंत्रणा नक्की करते तरी काय, असा सवाल आता गावागावातून यायला लागला आहे. अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगरमध्ये नुकतेच 13 तारखेला चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर ईव्हीएम मशीन अहिल्यानगर येथील स्ट्रॉंग रूममध्ये पोलीस बंदोबस्तात नेण्यात आले. तेथील MIDC गोडाऊनमध्ये सर्व ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आणि त्यावर नजर ठेवण्यासाठी केंद्र, राज्य व स्थानिक पोलिसांची तिहेरी सुरक्षा दिली. CCTV कॅमेऱ्यांनी सुद्धा नजर ठेवण्यात आली. पण एवढी सर्व सुरक्षा असताना ईव्हीएम गोडाऊनच्या बाहेर एक अनोळखी माणूस काय करत होता, याबद्दल सर्वांना आता साशंकता निर्माण झाली आहे. नेमकं घडलंय काय, चला पाहूया. नगर दक्षिण मतदारसंघाचे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाच्या ठिकाणच्या CCTV यंत्रणेत एक व्यक्ती छेडछाड करताना दिसत आहे. हा व्यक्ती तिथपर्यंत पोहोचला कसा? एवढी सुरक्षा असतानाही विना परवानगी एक व्यक्ती गोदामाच्या बाहेर जातेच कशी आणि जाण्याचं कारण काय असू शकतं? त्या व्यक्तीला कुणी पाठवलं असेल, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत. त्या अनोळखी व्यक्तीला निलेश लंकेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडला आहे. CCTV यंत्रणेत छेडछाड करण्याचा प्रयत्न निलेश लंके यांच्या जीवाभावाच्या सवंगड्यांनी हाणून पाडलाय. केंद्र, राज्य व स्थानिक पोलिसांची तिहेरी सुरक्षा असताना सुद्धा एक व्यक्ती सुरक्षा यंत्रणेकडे कोणतीही परवानगी न घेता थेट गोदामाच्या शटरजवळ जातेच कशी? अगदी त्या भागातील वाहतूकही दुसरीकडे वळवण्यात आली असताना पालकमंत्री विखे हे प्रशासनावर दबाव आणत आहेत की प्रशासनच झोप घेतल्याचं सोंग करत आहे, अशी चर्चा नागरिकांमधून होताना दिसते. त्यामुळे हा जो प्रकार घडला यावर नेमकी काय कारवाई होईल की नाही लवकरच समजेल. त्यामुळे मंडळींनो, याबद्दल तुम्हाला काय वाटते? कार्यवाही होईल का नाही, कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा आणि सोबतच आमचं विश विचार हे YouTube चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.